पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया. योहानाचा शुभ वर्तमान त्यातील पहिले अध्याय खूप महत्वाचा आहे. सगळे अध्याय महत्वाचे आहे तरी पहिले जे अध्याय आहे त्यामध्ये जे बायबल पंडित आहेत त्यांना समजलेली गोष्ट असे आहे की हे किती वाचायला गेलं तरी माणसाला समजायला नाही मिळणार. प्रेज द लॉर्ड. मत्ती मार्क लूक यांनी अनेक पानामध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी योहान या भागामध्ये एका वाक्यात समावून घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया धन्यवाद येशू. आजच्या मेडिटेशन साठी आपण फक्त एक 2-3 वचन त्यातलं घेऊया. योहानाचा शुभ वर्तमान पहिले अध्यायातील 10वे वचन. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्यांना ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर वचन आहे. तुमचा थोडासा डिस्ट्रॅक्शन झालेला आहे म्हणून उजवा हात वर करत 10वा वचन मात्र तुम्ही एकदा बोला. हालेलुया प्रेज द लॉर्ड. 10वा वचनामध्ये जग कोणाद्वारे घडलं त्या गोष्टी लिहिलेल्या आहे. आपण विश्वासाने आपलं समजत त्या 10वा वचन बोलूया. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. परमेश्वर कुठे आहे? हालेलुया. संत ऑगस्टीन बद्दल बोलतात की संत ऑगस्टीन खूप क्लेवर मुलगा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया धन्यवाद येशू. संत ऑगस्टीनला हे प्रश्न विचारण्यात आला लहान वयामध्ये देव कुठे आहे? त्यांनी दिलेले उत्तर असे आहे देव कुठे नाही हे बोला. हालेलुया. देव कुठे आहे? देव कुठे नाही ते बोला. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सर्व ठिकाणी आहे. हालेलुया. जगाचा अधिपती असलेले परमेश्वर जगामध्ये होते. प्रेज द लॉर्ड. त्यांनीच हे जग घडवलं. त्यांच्या द्वारे सर्व झालेलं आहे. हालेलुया धन्यवाद येशू. त्यांच्या उपस्थित सर्व ठिकाणी आहे. हालेलुया. आता त्या देवाची एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? जगामध्ये तेव्हा मी आणि तुम्ही नव्हता. आपले आई बाबा तेव्हा नव्हता. आपले आजी आजोबा तेव्हा नव्हता. हालेलुया. देवाने एक निर्णय घेतला माणसांची सृष्टी करावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. देवाला असं वाटलं. हालेलुया. देवाचा निर्णय आहे. देव म्हणजे प्रीती आहे. प्रीती असलेले देव नेहमी त्यांच्या प्रीती व्यक्त करतात.
हालेलुया. देवाचं प्रेम आहे एका व्यक्तीला जन्म देण्याचा निर्णय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. गेल्या रिट्रीट मध्ये आलेली छोटा मुलगा प्रेज द लॉर्ड माझ्याकडे येऊन विचारलं, फादर बेबी एक डाऊट विचारू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला सांगितलं विचार. हालेलुया. त्याने मला विचारलं, फादर तुम्ही मला सांगणार का तेव्हा माझं नाक असेच का बनवलं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी त्याला विचारलं, तुला प्रॉब्लेम काय आहे? तुला प्रॉब्लेम काय आहे? तुझ्या पप्पाला नाक आहे ना, मम्मीला नाक आहे ना. हालेलुया. मला नाक आहे ना, तुला पण नाक आहे ना, तुला प्रॉब्लेम काय आहे? हालेलुया. त्या पोराने मला सांगितलं तरी माझं नाकावरून मुलं मला नाव ठेवतात. शाळेत मुलं मला नाव ठेवत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देवाला जसे आवडलं तसे देवानी तुला घडवलं. तुझ्या डोळे असे का आहे? तुझा कान असे का आहे? तुझा नाक असे का आहे? हालेलुया. हे देवाचं प्रेम आहे. देवाच्या हृदयामध्ये एवढं प्रेम आहे की देव ते प्रेम व्यक्त करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तू जसे आहे तसे तुझा देव परमेश्वर तुझ्यावर प्रेम करत आहे. देवाला टाळ्या देते. धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. कधी कधी मम्मीला चिड आला तर, राग आला तर मम्मी पोरांना कधी कधी सांगतात, तू असे बोललास तर तू माझा पोरगा नाहीच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, आपण या सत्य जाणूया. हालेलुया. या जगामध्ये सगळे लोक तुमच्यावर प्रेम करताना एक कंडिशन ठेवून तुमच्यावर प्रेम करतात. प्रेज द लॉर्ड. नवरा, बायको, पप्पा, आजी, आजोबा, शिक्षक. हालेलुया. सर्व लोक एक दर्जा तयार करून ठेवलेला आहे, कंडिशन्स ठेवलेला आहे. ते कंडिशन प्रमाणे एका व्यक्तीवर प्रेम करतात. हालेलुया. धन्यवाद येशू. तर देव परमेश्वर मात्र कोणावर प्रेम करताना कुठल्याही कंडिशन अटी ठेवत नाही. तू जसे आहे तसे. आज तुझ्या स्थिती काय आहे तसे, परिस्थिती जसे आहे तसे तू माझ्या जवळ, मी तुझं स्वागत करतो. हालेलुया. बायबल मध्ये या गोष्टीविषयी अनेक पुरावा आहे. हालेलुया. त्यातील एक पुरावा कोणतरी देऊ शकणार? तू जसे आहे तसे तुझा स्वागत करणारे परमेश्वर. त्या गोष्टीविषयी एक पुरावा. हालेलुया. धन्यवाद येशू. कोणतरी सांगितलं जक्कई. प्रेज द लॉर्ड. जक्कई झाडावरती आहे, लपून बसलेला आहे. हालेलुया. येशू तिथे खाली उभं राहून त्याला एक लेक्चर दिलं का?
त्याचा अपमान केला का? तुला मी दाखवतो म्हणून बोलले का? हालेलुया. आज जगातील सर्व पापी माणसांना परमेश्वर बोलणारा शब्द तेच आहे. काय आहे? येशू त्याला काय बोलले? आज रात्री नाही, हालेलुया. आज हालेलुया मला तुझ्या घरी उतरायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्यामध्ये कोणतरी असेल तर सांगितलं असता, घरी जा, बायको पोरांना सांगा, सर्व स्वच्छ करून ठेवा, मी येत आहे म्हणून सांगा. हालेलुया. झोपायची व्यवस्था वगैरे करा, मी येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व व्यवस्था झाल्यावर मी येतो ते नाही. तुझं घर जसे आहे तसे तुझ्या सोबत मी तुझ्या घरी येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आणखीन काही उदाहरण आहे का बायबलमध्ये? उधळलेला पुत्र. प्रेज द लॉर्ड. तो डुकरांच्या मध्ये, मलकट कपड्यामध्ये डुकरांच्या बरोबर फायटिंग करत होते रोज पोट भरण्यासाठी. हालेलुया. इस्रायल लोकांना डुक्कर ते शब्द सुद्धा ते तोंडामध्ये यायच्या तयारीमध्ये नाही. त्या डुकराच्या बरोबर जाऊन झोपणे म्हणजे विचार करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. इस्रायल लोक डुकराच्या संबंधातील कामामध्ये कोणी ते काम करायला जाणारच नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, त्या डुकरा बरोबरचा जे अपमानित स्थिती आहे, हालेलुया, त्या स्थितीमध्ये जाऊन प्रेज द लॉर्ड, जसे तो आहे त्या कपड्यामध्ये, प्रेज द लॉर्ड, पवित्र ग्रंथ सांगत आहे, आबा विद्याने त्याला मुक्त केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर मात्र चमत्कार चालू झाले. प्रभु तुम्हा बरोबर असो. कोणाच्या तरी पायाच्या डोळ्याच्या वरच्या भागामध्ये एक वीकनेस, दुर्बलता पायाला येत आहे. त्या व्यक्तीचा पाय आता येशू मजबूत करून देत आहे. जर तुमच्यामध्ये कोणाला तरी पायाच्या त्या भागामध्ये कमजोरी होता तर तुम्ही आता उभं राहून त्या कमजोरी तिकडे आहे का म्हणून आता तुम्ही टेस्ट करून बघू शकताय. बरं वाटत आहे ना? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी जबरदस्त हात वर करायची गरज नाही, साक्ष द्यायची गरज नाही. हालेलुया. तरी तुम्हाला वर करायला वाटलं तर तुम्ही करू शकताय. हालेलुया. तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे, कधी तोंड उघडलं तर पडापट कोणतरी बोलणं, तू तोंड बंद कर, तू कशाला तोंड उघडलंस? हालेलुया. पब्लिक मध्ये कुठेही तोंड उघडलं तर लगेच तोंड बंद कर. असे तुम्हाला अनेकांनी इकडे तिकडे बोलून तुमचा अपमान झालेल्या एक हृदयाचा दुःख तुमच्यामध्ये कोणतरी घेऊन आज इकडे आहे. हालेलुया. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला त्या बंधनापासून सोडवत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्यामध्ये इथे नसलेल्या कोणतरी ऑनलाईन देवाचं वचन ऐकत आहे असे कोणाला तरी पायाच्या खालच्या भागामध्ये
बेकार असे ऍक्सिडेंट झालेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे. ज्या व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, भयंकर त्रासातून गेलेला आहे, त्या व्यक्तीचा पाय परमेश्वर आता जुळवत आहे. त्या व्यक्तीला आता आशीर्वाद देत आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. संडासच्या वाट बरोबर होत नाही म्हणून ऑपरेशन करून आतडी बाहेर काढायच्या विचारातील कोणतरी एका पेशंटला परमेश्वर प्रभू त्या ऑपरेशन कॅन्सल करायला कृपा देत आहे आणि त्या व्यक्तीचा पोटाच्या संबंधातील विकार दूर करून त्या व्यक्तीला आता आशीर्वाद करत आहे. मरणाला टेकलेले कोणतरी फक्त डोळे मात्र हलत आहे. डोळ्याच्या भागामध्ये सुद्धा दुर्बलता भरपूर आहे. असे एकदम भयानक वातावरणामध्ये असलेले कोणतरी एका व्यक्तीला येशू परत एकदा जीवनाचा आशीर्वाद देतात. पाठीवरती आपल्या फासलीचा भाग संपत आहे. त्या भागामध्ये पाठीवरती तिथून खालच्या भागामध्ये खूप दुखण्याचा प्रकार चालू असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.